पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी किमान एक पान रामरक्षा मी सांगितलं ना. हे कोण सांगणार आहे? हे कोण? तुम्ही चोऱ्या केल्यात तेव्हा उद्धव साहेबांना सांगायला गेला होतात काय की आम्ही चोऱ्या करतोय? चोऱ्या केल्यात ना. मग उद्धव साहेबांनी रामरक्षा वाचावी की न वाचावी तुम्ही सांगणारे कोण? तुम्ही सांगणारे कोण? आम्हाला रामरक्षा वाचायला सांगा आणि तुम्ही चोऱ्या करा. हे चालणार नाही. हनुमान चालीसाचा जो वाद झाला होता त्याच पार्श्वभूमीवरती हा पण वाद मुद्दाम करण्याचा हा प्रयत्न आहे. असं आहे की त्यावेळेला राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी भोंगे बंद होणार नाहीत मुस्लिम समाजाच्या सकाळच्या त्यांच्या आजांचे नमाजीचे, तर तिथं जाऊन चालीसा तुम्ही हनुमान चालीसा म्हणा असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. हे अतिशाणे लोक मूर्ख मातोश्रीच्या समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे? शरम नाही वाटत तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तिथे मातोश्री म्हणजे मशीद आहे का? त्यामुळं त्या प्रमाणामध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाद होण्याचं काही कारणच नाही. आम्ही देवळात जातोय, आम्ही मारुतीच्या देवळात जातोय, आम्ही रामाच्या देवळात जातोय, आम्ही कोणाच्या घरासमोर जात नाही आहोत. पण ते ज्या वेळेला घरासमोर उद्धव साहेबांच्या मातोश्री समोर आले ते आज कुठे गेले? राम मंदिरामध्ये चोरी झाली त्याच्यानंतर कुठे गेले तुमचं प्रभू रामचंद्रावरचं प्रेम? कुठे गेली तुमची प्रभू रामचंद्रावरची श्रद्धा? त्यावेळेला तुम्ही त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायला गेलात. आज का गप्पात? आणि म्हणून यांना चोऱ्या तुम्ही करायच्या आणि दुसऱ्याला तुम्ही इथं सभ्यतेचे धडे शिकवायचे, हे आता चालणार नाही. बरोबर आहे. जसं आता उद्धव ठाकरे तिकडे रामरक्षा आंदोलन करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती नवनीत राणा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रामरक्षा म्हणणार आहेत. म्हणजे जसं तुम्ही जी काही लोकांची नावं घेता ना, या लोकांची समाजामध्ये पात्रता काय आहे? आता सुद्धा आमचे एक मित्र एका माणसाबद्दल प्रश्न विचारत होते. या लोकांची समाजामध्ये पात्रता काय आहे? शेवटी तुम्ही प्रश्न विचारत असताना एका पक्षाच्या एका नेत्याला विचारताय. त्यामुळं साधारणपणे त्या प्रश्नाचं स्टँडर्ड ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. पण अशा लोकांचा वापर, अशा लोकांबद्दल मी काही बोलणार नाही. भाजपमध्येही अशी लोक आहेतच, ती ठेवलेलीच असतात. दर 6 महिन्याने त्यांना पुढे काढायचं आणि 6 महिन्यांनी परत नेऊन पिंजऱ्यात ठेवायचं. हे सुरूच आहे. बरं, जो चोरीचा आरोप झाला किंवा आता तिथे दान चोरीचा आरोप झालाय, त्या ट्रस्टीतले काही लोक असं म्हणतात की हिंदू धर्माचे पैसे जर चोरीला गेले, हिंदू धर्माचे पैसे जर हिंदू धर्मातल्या लोकांनी चोरले तर बिघडतं कुठे? आणि त्याचप्रमाणे दुसरं असंही म्हटलं जातंय की ज्या लोकांनी श्रद्धेने दान केलं त्यांचं दान चोरीला झालं नाही, पण त्यांनी मनापासून दान दिलेलं नाही त्यांचं दान चोरीला झालं. असं आहे की शेवटी चोराच्या उलट्या बोबा म्हणतात त्या ह्या चोरांच्या उलट्या बोबा. चोर ते चोर आणि शिरजोरपणा करतात कशाला म्हणतात ते हे उत्तम उदाहरण. म्हणजे तुम्ही चोऱ्या केल्यात तर आम्ही हिंदूंचं दान हिंदूंनी चोरलं म्हणजे असं कुठं कायद्यामध्ये, नियमामध्ये, अध्यात्मामध्ये, धर्मामध्ये की चोरी करणाऱ्याचा जात धर्म बघून त्याला माफी दिली जाते? म्हणजे तुम्ही चोर आहात हे कबूल केलं. दुसरी गोष्ट, श्रद्धेने कोणी दिलं नाही दिलं, तुम्ही घेताना श्रद्धा कोणाची आणि श्रद्धा नाही कोणाची, सरसकट दान का घेतलं? सरसकट दान का घेतलं? याचा अर्थ ज्यांना कोणाला तुम्ही श्रद्धाळू नाही असं म्हणता त्यांचं दान तुम्ही चोरलं असं तुम्ही कबूल करताय. याचा अर्थ तुमची रामावर श्रद्धा नाही, तुमच्या त्या दानावर श्रद्धा होती हे तुम्ही कबूल करता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.